आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामध्ये अ, अ, मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर बंदी आहे आणि या नायलॉन मांजाच्या वापरामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा गळा काटणं किंवा अपघात होऊन जखमी होणं आणि जीवितहानी होणं अशा घटना घडतात. त्या अनुषंगाने नागपूर पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र शिंगल सर आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार संपूर्ण नायलॉन मांजावर बंदी आणि त्याच्यावरती कारवाईची मोहीम आम्ही हाती घेतली होती. त्या अनुषंगाने अंबाझरी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये पांढरापोडी, झोपडपट्टी, फुटाळा तलाव परिसर, तेलंगखेडी अशा वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही आमच्या वेगवेगळे पथकं लावून आम्ही विशेष मोहीम राबवण्यात आली. त्या अनुषंगाने कालच्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने पांढरापोडी परिसरामध्ये काही लोक टेरेसवर नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना मिळून आले. त्याचबरोबर काही लोकं नायलॉन मांजा घेऊन त्याची विक्री करताना आढळून आले. अशा अनुषंगाने आम्ही 4 आरोपींना काल ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळजवळ 28 आम्ही चकऱ्या ताब्यात घेतल्या आणि त्यांच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 515 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल करून 4 आरोपींना ताब्यात घेऊन आम्ही कारवाई करण्यात आलेली आहे. या 28 यांच्या विरुद्ध 2 ऑफेन्स आम्ही रजिस्टर केले आहेत आणि त्याची किंमत साधारण 5,500 ते 6,000 रुपये मांजाची किंमत आहे. याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि इतरांच्या जीवितास बाधा होईल अशा प्रकारचे कृत्य या नायलॉन मांजाच्या वापराने आपण करत आहात. त्यामुळे काही पोलीस अधिकारी, काही कर्मचारी, त्याचबरोबर इतर नागरिकसुद्धा यांचासुद्धा नायलॉन मांजाला गळा कापून त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण आताच काही दिवसापूर्वी आपण वेगवेगळ्या सोशल मीडियावर आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर आपण कोणत्याही आपल्या मुलांना, आपल्या नातेवाईकांना आणि आपल्या इतर मित्रमंडळींना करून देऊ नये, स्वतःही करू नये. असा कोणी करताना आढळल्यास त्यांची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी, जेणेकरून त्यांच्याविरुद्ध आम्हाला कानूनी कारवाई करता येईल. धन्यवाद.